माफी जाहीर करण्यात आली आहे। अहिल्यादेवी होळकर असं नाव देखील दिलंय बजेट सादर केलं। कोणत्याही योजनेला महत्वाच्या राजा महाराजा आणि राष्ट्रपुरुषाचं नाव देऊन हे सरकार त्यांना का अशा पद्धतीचं काम करायला लावतात मला कळत नाही। नाव मोठे मोठे देतात। अहिल्यादेवी होळकर ह्या आमच्या राष्ट्रमाता राजमाता आहेत आणि त्यांच्या नावाने देताय, मला त्याचा आनंद द्यावा। परंतु देताना त्यांनी शेतकऱ्याला भरभरून देताना कुठल्या प्रकारची कंजूसी करू नये। त्यांनी म्हणायला पाहिजे होतं 31 मार्च 2026 पर्यंत जे शेतकरी थकबाकीत असतील त्या सगळ्यांची सरसकट कर्जमाफी आम्ही करू। याच्यावर त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं आणि लोकांना आश्वासन दिलं। त्या आश्वासनाला लोक बळी पडले आणि राज्यामध्ये थंबिंग मेजॉरिटीमध्ये त्यांचं सरकार आलं। राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला। वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या शेतकऱ्यांनी भरभरून तुम्हाला मतं दिली आणि आपलं सरकार मोठ्या संख्येने निवडून आलं त्या शेतकऱ्यांना आता आपण नागडं करू नये, त्यांना अडचणीत आणू नये। पहिल्यांदाच शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, एक कर्जमाफी देऊन त्यांना निश्चितच मोठी भरीव मदत करायची गरज आहे। परंतु दुर्दैवानं कर्जमाफी तर करणारच नाही, त्याच्या पुढे जाऊन अमेरिकेच्या शेतकऱ्यासोबत आमच्या भारतातल्या शेतकऱ्याची स्पर्धा लावण्याचं काम या सरकारने सुरू केलंय। आज सोयाबीन, सोयाबीन, सोया ऑइल, मक्काचं पशुखाद्य आणि त्याचबरोबर कापूस या सगळ्या गोष्टी आयात टॅक्स न लावता, इम्पोर्ट ड्युटी न लावता अमेरिकेतून आपल्या देशात येणार आहे। आणि आपल्या देशातला माल त्यांना पाठवायचा असेल आपल्याला मात्र 18% टॅक्स लागणार आहे। हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे। ज्या भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार आहे त्या सरकारने शेतकऱ्यांची अशी फसवणूक करू लागले, हे योग्य नाही। आणि निश्चितच या सगळ्या कामासाठी आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यासाठी लढाई लढू। सरकारकडून केवळ गाजर दाखवण्याचं काम सुरू निश्चितच सरकारकडून शेतकऱ्याला तोंडाला पानं पुसणे आणि गाजर दाखवण्यातलाच प्रकार। ओके, थँक्यू सर। 5 किलोमीटरवर होतो ते युएसच्या एम्बसीवर हल्ला झाला आणि अबुधाबी नावाचं जिथं हे पडलं काय म्हणतात मिसाईल, ते मात्र आमच्यापासून साधारणपणे 200-250 किलोमीटर दूरवर होतं। पण दुबईला सुद्धा एका हॉटेलवर आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथं सुद्धा अशा पद्धतीचं ड्रोन हल्ले ज्याला आपण म्हणतो तसे झालेले होते। आणि एक दुबईच्या विमानतळावर पण त्या मिसाईलचे काही पार्ट एअरपोर्टला पडले आणि ते एअरपोर्ट काही अंशी डॅमेज झालेलं होतं। अशी साधारण परिस्थिती होती। तुम्ही तिकडं दुबईला होता, तिकडे बमबारी चालू होती, जालन्यात देखील काँग्रेसवरती बमबारी चालू होती, काय सांगणार? गटबाबतची बमबारी चालू होती, काय सांगणार? तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय बोलायचा आहे का? बर बर। महानगरपालिकेमध्ये पूर्णतः मला त्याची माहिती नाही की काय नेमकं आहे। त्या संदर्भात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि अतिकभाई तुम्हाला सविस्तर सांगतील। परंतु जर का या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि विशेषतः कॉप मेंबरच्या विषयाला धरून आमच्यातल्या काही लोकांनी चुकीचं पाऊल उचललं असेल तर त्याच्यावर निश्चितच हे दोन्ही अध्यक्ष जो अहवाल देतील त्याच्यावर कारवाई होईल, एवढंच मला आता या निमित्ताने मी सांगू इच्छितो। मी आपल्याला परत एकदा सांगतो त्याच्याबद्दल मला आजच्या मितीला फारशी माहिती नाही। मी या दोघांकडून ती माहिती घेईल आणि त्याच्यावर जी काय आपली कायदेशीर कारवाई पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईच्या अनुषंगाने त्या निश्चितपणाने केल्या जातील, एवढंच मला सांगितलं। भाजपमधून निवडणूक लढले आणि काँग्रेसमधून चिखल सत्तेत झाले। मला आपल्याला एकच सांगायचं आहे की याच्यामध्ये जोपर्यंत गटनेता किंवा आमचे काही नगरसेवक आमच्यापासून दूर गेले असतील त्यांच्यावर
ज्या कायदेशीर कारवाई आम्हाला करता येईल त्या निश्चितपणाने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही करू, इतकंच मला सांगितलं पाहिजे. खोलवर प्रत्येकाचं काय काय घटनाक्रम झाला त्याच्याबद्दल निश्चितच प्रदेश आपले शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आपल्याशी त्याच्या संदर्भात बोलतील. आपण तिकडे दुबईत अडकला होता, तिकडे आम्ही दुबईला जाण्यासाठी गेल्या 2-3 महिन्यापासून जायचं 4-6 महिन्यापूर्वीच होतो, पण नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या, महापालिकेच्या निवडणुका लागल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि मग हे पुढे लांबत गेलं आणि मग निवडणुका संपल्या आणि आता सोमवारपासून पुन्हा दिल्लीला अधिवेशन सुरू होतंय. आपण एक 4-5 दिवसाकरता जाऊन यावं या उद्देशाने तिकडे दौऱ्याला गेलो, परंतु तिथं असा घटनाक्रम झाला की इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध पेटवण्याचं काम ज्या अमेरिकेने केलं त्या अमेरिकेचा सुद्धा त्याच्यात सहभाग जाणवला. पण ज्या देशात मी गेलो होतो त्याला आपण UAE असं संबोधतो, मग त्याच्यामध्ये अबुधाबी आहे, शारजा आहे, अजून असे 7 देश आहे दुबई सहित. त्या सगळ्यांचा मिळून जो एक देश आहे त्यांच्या वाहनतळ विमानतळाची जागा आपण एअर स्पेस म्हणतो ती वापरली गेली अमेरिकेच्या सैन्याकडून आणि म्हणून इराणने त्या अबुधाबीवर आणि अमेरिकेच्या एम्बसीवर सुद्धा अटॅक केला आणि त्या सगळ्या कालखंडात आम्ही तिथं होतो. निश्चितच तो भीतीदायक कालखंड होता. आता आपण आपल्या घरी परत जाऊ की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. पण याही काळात आपल्याकडची धीर देणारी मंडळी सातत्याने फोन करून सांगत होती, काळजी करू नका, मी तुमच्याकरता प्रार्थना करतोय, दुआ करतोय, तुम्ही नक्कीच सही सलामत घरी परत याल. अशा पद्धतीचा हा दौरा. शेवटी मी परराष्ट्र मंत्र्याला आणि एव्हिएशन मिनिस्टर विमान उड्डाण मंत्र्या यांना पत्र लिहिले, ईमेल केला, त्याचं काहीही उत्तर मला मिळालं नाही आणि दुर्दैवाने ते उत्तर तर मिळालंच नाही, परंतु आपल्या देशातले अनेक नागरिक टुरिस्ट प्लेस म्हणून, व्यापार व्यवसायाला म्हणून, आपल्या जालन्यातले रुनवाल, प्रणय रुनवाल आणि त्यांच्या मिसेस असाव्या, तिचं नाव तेजल होतं, हे दोघं सुद्धा तिथं अडकलेले होते. अशा सगळ्यांना असे अपेक्षित होतं की केंद्रातले परराष्ट्र मंत्री आणि केंद्रातले एव्हिएशन म्हणजे उड्डाण मंत्री ते एक कॉमन पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेला संबोधित करतील की काळजी करू नका, एवढी संख्या आहे UAE मध्ये गेलेली आपल्या देशातली टुरिस्ट म्हणून, त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने आम्ही विमानाची व्यवस्था करतोय, आम्ही तिथल्या दूतावासाला सांगतोय, तिथल्या एम्बसीला सांगतोय, ही विमान येणार आहे, एवढे लोक आम्ही परत आणणार आहे, आणायला 4 दिवस लागतील, 2 दिवस लागतील, कोणी काळजी करू नका. अशा पद्धतीची एक पत्रकार परिषद मला तरी अपेक्षित होती. पण मी दिलेल्या मेलला तर साधं उत्तर आलं नाही आणि पत्रकार परिषदेचा तो फार दूरचा विषय होता, म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटलं. उलट पक्षी दुबईच्या आणि UAEच्या गव्हर्नमेंटने आलेल्या सगळ्या टुरिस्टला सांगितलं, ज्या दिवशी तुमची हॉटेलची बुकिंगची तारीख संपलेली असेल आणि तुम्हालाही आता युद्धजन्य परिस्थितीमुळे जर राहावं लागत असेल तर तिथून पुढचा सगळा खर्च सगळ्या टुरिस्टचा आमचं सरकार भरेल. आणि त्यांच्या सरकारने तो खर्च द्यायला सुरू केला होता. नो डाऊट ज्यांच्या ज्यांच्या हॉटेलच्या तारखा संपल्या होत्या त्याच्यासाठी ते होतं, परंतु त्यांनी किमान ती काळजी घेतली. आपल्या सरकारने साधी एक पत्रकार परिषद घेऊन हिम्मत, हौसला अफजाई ज्याला आपण म्हणतो, ती हिम्मत सुद्धा दाखवली नाही की किमान आपण यांना असं करू. काय होणार होतं, आपल्या देशातल्याच नागरिकाला परत आणायची परिस्थिती होती. जर माझ्या मेलला उत्तर येत नसेल तर आम आदमी कॉमन मॅनचे काय हाल असतील, जर परदेशात गेल्यानंतर त्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कसं परत आणलं जावं याच्यावर काय उत्तर असावं. हा दुर्भाग्य आपल्या देशातले जे कारभारी काम करताय. मी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून किंवा खासदार म्हणून ही टीका करत नाही, माझ्यावर नाही तर आपल्या देशातून परदेशात गेलेल्या त्या दुबईमधल्या लोकांच्यावर ही वेळ आलेली होती की आपल्या देशातल्या केंद्रातल्या सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन तिकडच्या लोकांचे आलेले मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक टेक्स्ट मेसेज करून पाठवावा, काळजी करू नका आम्ही तुम्हाला घ्यायला येतोय.
परंतु दुर्दैवाने तसं काही झालं नाही, हेही मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मात्र तिथले जे आपल्या भारतातल्या दूतावासातली जी आमच्या ओळखीची मंडळी होती किंवा आम्ही त्यांच्याशी ओळख काढली, त्यांनी मात्र आपल्या भागातल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्या गव्हर्नमेंटने विमानतळच बंद केलं होतं, एअरलाईन बंद होत्या, त्यामुळे ताबडतोबीनं कोणाला येता येत नव्हतं. साधारण एक 3-4 दिवसानंतर आपल्या देशात 1-1, 2-2 विमानं यायला लागली. पण हजारोने लोक तिथे गेले होते. 1-2 विमानांनी लोक येऊ शकत नव्हते सगळे. पण आता टप्प्याटप्प्याने काही परवा आले, काही काल आले, काही आज येत आहे, असं करून हळूहळू लोक इथंपर्यंत पोहोचत आहे. मला निश्चितच या गोष्टीचा आनंद आहे की मी बायदेशी परतलो आणि तिथं गेल्यानंतर एक मोठा टेन्स, मनामध्ये भीती निश्चितच सगळ्यांच्या होती की आता पुढं काय होणार आहे. मी जिथं राहत होतो त्याच्या बाजूला एक साधारणपणाने एक 3 ते 5 किलोमीटरच्या आत भारताची एम्बसी आहे, त्याच्या शेजारी US एम्बसी आहे. आणि आदल्या दिवशी रात्री, ज्या दिवशी आम्ही आता एम्बसीत सकाळी जाणार, त्या दिवशीच रात्री USA एम्बसीवर हल्ला झाला. आणि सकाळी आम्ही विचारलं आपल्या एम्बसीला, मी तुम्हाला भेटायला यायचंय. ते म्हणले तुम्ही काही येऊ नका, याच्यावर हमला झालेला आहे आणि ते आमचे शेजारी भिंतीला भिंत जे आमचे US. मग आम्ही परत हॉटेलला परत आलो आणि ते म्हणले तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा, आम्ही तुमच्या विमानाची तिकिटाची व्यवस्था करतोय. आणि मग त्यांनी व्यवस्था केली. मला संध्याकाळी परवा रात्रीच्या विमानाने हैदराबादला येता आलं. काल संध्याकाळपर्यंत आम्ही हैदराबादला दुपारपर्यंत पोहोचलो आणि आज सकाळी हैदराबादहून संभाजीनगर औरंगाबादच्या एअरपोर्टला आलो.